ज्याला गरज आहे त्याला घरकुल भेटत नाही आणि ज्याच्या पाशी पहिलेच बिल्डिंग उभा राहते, बंगला उभा असते, त्यांना घरकुल भेटते. 3-3, 4-4 घरकुल भेटते. अरे या अधिकाऱ्याला समजत नाही काय, या शासनाला समजत नाही काय? अरे ज्याला गरज आहे त्याला घरकुल भेटलं पाहिजे. त्याचे घर पडून जाते, त्याला घराला असरा नाही, त्याला छत नाही, त्याला घरकुल भेटत नाही. काय अन्याय हा चालू आहे? मित्रांनो, अशाच प्रकारची परिस्थिती तुम्हाला ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली या गावात पाहायला मिळेल. सर्वसामान्य गरजू लोकांना पहिल्यांदा घरकुल योजनेचा लाभ न मिळता ज्यांचे स्लॅबचे पक्के घर आहेत त्यांना सर्वप्रथम घरकुल योजनेचा लाभ कसा काय मिळत आहे याबद्दल मी ग्रामपंचायतीला वारंवार प्रश्न विचारला आहे. मध्ये 2 व्यक्ती आहेत. एकाची तब्येत खूप सिरियस आहे जो बेडवरती पडलेला असतो, तर दुसरा व्यक्ती नॉर्मल आहे जो फिरू शकतो, आपले स्वतः कामे करू शकतो. पण सरकारची औषधीची योजना जो फिरू शकतो, स्वतःचे काम करू शकतो, जो नॉर्मल आहे त्याला मिळत आहे आणि जो बेडवरती पडलेला आहे तो अडलेला आहे. हीच परिस्थिती सरकारच्या घरकुल योजनेची आहे. मित्रांनो, ज्यांचे स्लॅबचे घर आहेत, ज्यांचे पक्के मकान आहेत, अशांना घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे आणि ज्यांचे कच्चे मकान आहेत, ज्यांना खरोखरच या योजनेचा सर्वात प्रथम लाभ पाहिजे, अशांना वगळल्या जात आहे. मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो त्यावेळेस ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत प्रश्न उपस्थित झाला की पहिल्यांदा घर कुणाला द्यायचे. ऑब्विसली ज्यांना पहिल्यांदा गरज आहे अशा गरजू व्यक्तींना देण्यात यावा असे मी थेट ग्रामसभेमध्ये म्हटलो. परंतु असं काही न घडता ज्यांना घरांची गरज नाही, ज्यांचे ऑलरेडी घर स्लॅबचे आहे, अशा व्यक्तींना आपण घरकुल योजनेचा लाभ देता आणि ज्यांना खरंच घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, ज्यांचे घर पडलेले आहेत, जे अडलेले आहेत, अशा गरजू व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ जर मिळत नसेल तर मी तर गावामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे. आणि हो, माझ्या मागे डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत, ज्यांनी मला वारंवार प्रेरणा दिली आहे. चुकीच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवत नसाल तर तुम्ही सुद्धा तितकेच गुन्हेगार आहात.